आपण आज जामनेर शहरातील उपमुख्य अधिकारी डांगे साहेब यांच्याकडे आलेलो आहोत। आज जामनेर शहरामध्ये पोलीस स्टेशन मार्फत एक शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते। ही शांतता कमिटीचे आयोजन नेहमी दरवर्षी केले जाते। शहरातील अनेक येणाऱ्या काळामध्ये जे उत्सव येणार आहे, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, या दरम्यान कोणकोणत्या समस्या येणार आहे त्यानिमित्त जामनेर शहरामध्ये आपले गणेश पथक किंवा नवरात्री पथक यांना बोलवून त्यांना तिथं नियमावली सांगितली जाते। त्यानंतर त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जातात। त्या समस्यावर निराकरण करण्यासाठी मुख्य अधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी, त्यानंतर पोलीस स्टेशन कर्मचारी, SP साहेब, तहसीलदार साहेब हे हजर असतात आणि ते समस्या जाणून घेऊन त्यावर निराकरण करत असतात। यात आपण आज मुख्य अधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत, कारण जर उत्सवाचा जामनेर शहरातील जर उत्सव म्हटला तर नगर परिषदेचे मुख्य काम महत्त्वाचे असते। म्हणजे सुरुवातीपासून ते विसर्जनापर्यंत नेहमी कर्मचारी कंटिन्यू 24 तास म्हटलं तरी चालेल, त्यांना हजेरी लावावी लागते, त्यांना समस्यावर तोंड द्यावं लागतं। त्यानिमित्त त्यांनी आगमनापासून ते विसर्जनापर्यंत काय काय नियोजन केलेलं आहे, काय समस्या आज जाणून घेतल्या, त्यावर आपण बोलणार आहोत। तर आपल्यासोबत आज उपमुख्य अधिकारी डांगे साहेब आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आज जी शांतता कमिटीची मीटिंग झाली त्यात आपण काय काय नियोजन केलेले आहे ही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा जामनेरवासियांना सांगू शकता? दरवर्षीप्रमाणे ही जबाबदारी जी आहे ती नगरपालिकेची जबाबदारी आहे। रस्त्यावर दिवाबत्ती लावणे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बॅरिकेडची व्यवस्था करणे, नंतर ते नियुक्त गणेश विसर्जनासाठी तुम्हाला कृत्रिमरित्या काही ठिकाणी गणपती विसर्जन करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण कृत्रिमरित्या कुंडसुद्धा तयार करून म्हणजे व्यवस्था करतो। परत काही संस्था आहे, त्या संस्थासुद्धा आपल्याला मदत करतात की बुवा आम्ही ते जे निर्माल्य आहे ते आम्हाला टाकण्यासाठी बुवा आम्हाला सहकार्य करतात। आपण त्यांना मंडप टाकून देतो, आपले ट्रॅक्टरसुद्धा तिथे जातात आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फोकस लावायची गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण फोकसची व्यवस्था केलेली आहे। आणि ज्या मार्गाने ते गणपती आपले जातात त्या मार्गाने झाडांच्या फांद्या कापण्यापासून तिथे फोकस लावण्यापासून आपण निवडकडा रोडला व्यवस्था केलेली आहे। त्या ज्या रोडला आपण जातो त्या रोडला तिथे सुद्धा आपण 8 ते 10 स्विमिंग करणाऱ्या लोकांना ठेवलेलं आहे की जेणेकरून कोणी बुडू नये। सगळ्यात जास्त घटना ह्या ज्या होतात गणपती विसर्जनाच्या वेळी, देवीच्या विसर्जनाच्या वेळेस होतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण 8 ते 10 लोक चांगले पट्टीचे पोहणारे तिथे आपण ठेवत असतो। परत त्या नदीच्या ठिकाणी सुद्धा तराफा आहे, त्या तराफ्यावर आपले जे संबंधित कर्मचारी आहे आणि तिथे जे स्विमिंग करणारे लोक आहे यांच्यासोबत आपण गणपतीचं विसर्जन करण्यासाठी संबंधितांना विसर्जन करणारे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना सुद्धा समाधान मिळावं की बाबा तिथे गेल्यानंतर आपण गणपती आपल्या हातून विसर्जन झाला पाहिजे। तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची सिक्युरिटी असते तिथे, परत आमचा स्टाफ तिथे असतो, तिथे मंडप, लाईट, बॅरिकेड्स त्याची सुद्धा गावापासून तर तिथपर्यंत आम्ही व्यवस्था केलेली आहे। परत सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आज विसर्जना ठिकाणी निघाला होता, परंतु माननीय SP साहेबांना जायची घाई असल्यामुळे तो विषय पुढे कंटिन्यू झाला नाही। त्यात महत्त्वाचा विषय होता CCTV कॅमेरे। तर आमच्या अजेंड्यावर तो मुख्य विषय आहे की आम्ही CCTV कॅमेरे जे काही कुठे बंद असतील ते सुद्धा चालू करण्याची तजवीज आम्ही करून ठेवली आहे। आता लगेच त्याची व्यवस्था आम्ही करून ते CCTV कॅमेरे सुद्धा चालू करून जे बंद आहेत निळा बोर्ड चालू, पण जे राहिले असतील त्याची कल्पना सुद्धा नागरिकांनी आम्हाला दिल्यास आम्ही तिथे सुद्धा आमच्या परीने मदत करू। विसर्जनाच्या दिवशी निर्माल्यासाठी आपण कुठे कुठे ठिकाण नियोजित केलेले आहे? निर्माल्यासाठी आपण एक नगरपालिकेसमोर ठेवला आहे, एक नंतर पाचोरा रोडला ठेवलेला आहे, एक नंतर जळगाव रोडला, एक वाकी रोडला, आणि NGO थ्रू सुद्धा काही लोक आहेत ते करणार, त्यांना सुद्धा आपण मंडप टाकून तिथे निर्माल्यासाठी व्यवस्था केलेली आहे। तसं पाहिलं तर गणपती विसर्जन हे 1.5 दिवसाचं असतं, 5 दिवसाचं असतं, 7व्या दिवसाचं असतं, 11व्या दिवसाचं असतं, परंतु आपल्या जामनेर शहरामध्ये 7वा दिवस महत्त्वाचा मानला जातो। यात अनेक मोठ्या मूर्त्यांचं सुद्धा विसर्जन केले जातं। यांच्यासाठी नियोजन कुठं कुठं करण्यात आलेलं आहे? जिथे जिथे गणपती विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे लोक ठेवलेले आहेत पट्टीचे पोहणारे, आणि तिथे पण इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा संबंधित दिवाबत्ती विभागाला आम्ही आदेश केलेले आहे की त्या ठिकाणी तुम्ही फोकस लावा आणि त्या लोकांची सुद्धा व्यवस्था करा। त्यांना सुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या नाही पाहिजे। रस्ते, ज्या रस्त्याने जाणाऱ्या रस्त्याला खड्डे असतील
तिथे त्यांना व्यवस्थित मुरुम टाकून कस टाकून सगळं ते व्यवस्थित करण्यासाठी ते सुद्धा आदेशित केलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही गेल्या 2 वर्ष अगोदर एक अपघात झालेला होता. म्हणजे विसर्जन करताना एक आपल्या गावातील एक व्यक्ती मृत्युमुखी पडलेला होता. या निमित्त काही आपण उपाययोजना केलेली आहे की विसर्जन करताना जे येतात आपले भक्त किंवा मग जे विसर्जनाकरचं पथक येतात त्यांना आतमध्ये जाऊ न देणे किंवा असे काही नियमावली आखलेली आहेत. हा, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, पोलीस लोकांना आपण त्या ठिकाणी पोलीस बळ पण ठेवतो आणि परत आपण पट्टीचे पोणारी पण तिथे ठेवतो, जेणेकरून कोणी डुबायला लागलीच ते लोक जाऊन त्यांना वाचवण्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे. म्हणजे ती सुद्धा आम्ही अडचण ही केली आहे. पण नागरिकांना सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे की प्रशासनाकडे ऑलरेडी मनुष्यबळ कमी असताना आम्ही आमच्या परीने जेवढं चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो, परंतु नागरिकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचा तिथे ॲग्रेसिव्ह किंवा थोडंसं जास्त हे करून स्वतःचा जीव धोक्यात टाकू नये ही माझी सगळ्या नागरिकांना, गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सगळ्या भाविकांना विनंती आहे की हा गणपती विसर्जन हा वर्षातून येणारा एकच सण आहे आणि या सणामध्ये सगळेजण एकत्र येऊन आनंद करतात. त्या आनंदावर विरजन पडू नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सुद्धा सगळ्यांना आव्हान आहे की बाबा पूर्ण प्रशासन तुमच्या दिमतीला असतं, यावेळेस अशी घटना होऊन त्याला गालबोट लागू नये यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य करावं ही माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे. त्या विसर्जनाच्या दिवशी काही अनुचित प्रकार न घडो यासाठी किंवा एखादी अशी समिती आपण नेमलेली आहे ज्याचा काही संपर्क क्रमांक वगैरे आहे का, असं काही नियोजन झालेलं आहे का? तशी समिती आमच्या नगरपालिकेकडून आम्ही आमच्या ऑर्डर काढून संबंधितांना जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. परंतु साहेबांशी अजून तशा समितीच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाल्यास, कारण ते मुख्य येतात प्रशासनामध्ये, त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या समितीमध्ये आम्ही आमची जबाबदारी चांगल्या रीतीने निभवण्याचा आम्ही प्रयत्न. एक शांतता कमिटीमध्ये आज एक विषय निघाला की बा जामनेरमध्ये काही ठिकाणी गड्डे पडलेले, जेव्हा मोठमोठ्या आगमनासाठी ज्या मूर्ती येतात त्यांना कट वगैरे जातात किंवा मग काहीतरी अनुचित प्रकार घडतो असा एक मुद्दा घेतला गेला. यावर काही उपाययोजना आपल्याकडून होणार आहे का? आमच्याकडनं आम्ही सध्या कच आणि खड्ड्याच्या दृष्टिकोनातून तर आदेश केलेलेच आहेत संबंधित विभागाला, आणि त्याशिवाय जर काही अपेक्षा असतील किंवा जिथे काही अडचणी असतील तर त्यात आम्ही सुधारणा करून तोपर्यंत करून देऊ. तर आपण बघितलं काही समस्या, ज्या समस्या आज शांतता कमिटीमध्ये घेण्यात आलेल्या होत्या त्या समस्यावर निराकरण देखील मुख्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि पुढे ते करू आम्ही असे त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी गर्दी असते, अनेक पथक आपल्या इथे येतात, अनेक मंडळे असतात, त्यामुळे गर्दीचा माप असतो. त्यामुळे सीसीटीव्ही निगराणीत हे विसर्जन होणार आहे, त्याचा पूर्ण कंट्रोलिंग हे पोलीस स्टेशनकडे असणार आहे अशी माहिती देखील त्यांनी इथं दिलेली आहे. दुसरा विषय, निर्माल्यासाठी नगर परिषद चौक, कांग नदी पात्रावर, त्यानंतर आपला बोदोड रोड इथं निर्माल्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तर सर्व मंडळांना त्यांनी आवाहन केलेले आहे की काही ज्या छोट्या मूर्ती आहे किंवा जे छोटे मंडळ आहे त्यांनी नगर परिषदेचे कर्मचारी किंवा त्यांनी नियोजन केलेले ट्रॅक्टर वगैरे असतील त्यातच त्यांनी त्या मूर्त्या द्याव्या, जेणेकरून पाणी असते किंवा आता पावसाळ्याच्या पाण्यामुळे नदीला पाणी आलेलं आहे, त्यामुळे छोटे मुलं असतात, कोणताही अनुचित अपघात घडू नये त्याकरता यामधील जे मोठे मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रथम प्राधान्य घेऊन कोणत्याही लहान मुलांना पाण्यात न जाऊ देता तिथं असलेल्या ट्रॅक्टरमध्ये त्या मूर्ती देऊन सण निर्माल्यासाठी सहकार्य करावे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. दुसरा विषय, गावातील खड्डे वगैरे यांचं लवकर नियोजन करण्यात येईल असे देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. MG न्यूज सोबत दादा राव.